आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे 2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेनं मोठा निर्णय घेतलाय। 2000ची नोट चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय आरबीआयनं घेतलेला आहे। क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत आरबीआयनं 2000 रुपयांच्या नोटांचं सर्क्युलेशनही बंद करण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांनी बँकांमध्ये जाऊन या नोटा बदली करून घेण्याचं आवाहन आरबीआयनं केलंय। 30 सप्टेंबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा नागरिकांना बदलून मिळणार आहेत, तर 23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत। एका वेळी नागरिकांना 20,000 रुपयांपर्यंतच्याच 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळतील। तसंच बँकांनी आतापासूनच 2000 रुपयांच्या नोटा देणं बंद करावं असे आदेशही आरबीआयनं केलेले आहेत। तर जर ही दुसरी नोट बंदी असेल तर कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे पाहूयात। 30 सप्टेंबर पर्यंत नोटा वैध राहणार आहेत। 2000च्या नोटा असल्यास त्या बदलून घ्या। बँकांमधून नोटा बदलून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर 23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होतीये। 30 सप्टेंबर पर्यंत नोटा बदलता येतील। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। तर बँकांमध्ये गर्दी करू नका असंही सांगण्यात आलंय। 30 सप्टेंबर पर्यंत त्याची वैधता जी आहे ती ठरवण्यात आली। आपण मुख्यमंत्र्यांनी आपली काय प्रतिक्रिया? तर आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचारपूर्वक विचारांती घेतला असेल। नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने या देशाच्या अर्थव्यवस्थेचा फार खेळखंडोबा केला। गेल्या 65-70 वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेशी इतका निर्घृण खेळ कधी कोणी केला नाही। भ्रष्टाचार तसाच वाढलेला आहे, काळा पैसा तसाच आहे। सर्वाधिक काळा पैसा भारतीय जनता पक्षाच्या मित्रांकडे आहे। एकही काळा पैसा परदेशातून एक रुपया इथे आला नाही। मग पहिल्या नोटबंदीचं उत्तर द्या। 2000 नोटा आमच्याकडे नाही आहेत, त्या बहुतेक अडाणीकडे असतील, पण अडाणी प्रकारावरचं लक्ष विचलित करण्यासाठी ते असे निर्णय बहुतेक घेतले असतील। आपल्या सर्वांना आठवत असेल की 2016 मध्ये 1000 रुपयाच्या नोटा बंद केल्या आणि 2000 रुपयाच्या नोटा। आता 6 वर्षामध्ये असं काय घडलं की 2000च्या नोटा पुन्हा रद्द करायची? म्हणजे हा अर्थव्यवस्थेशी खेळखंडोबा आहे। याच्या मागचे हेतू काय हे त्यांनाच माहिती आहेत, पण निवडणुका देशाच्या जवळ येत आहेत, त्या अनुसरूनच काही निर्णय झाला असावा असं आमचं मत आहे। नोटबंदी हा निर्णय पूर्णपणे वेगळा होता आणि 2000 रुपयांच्या नोटा बंद करणं हा निर्णय वेगळा आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही असं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलं। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश यांनी। आपल्यासोबत आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीचा हा निर्णय याचा काय इफेक्ट होऊ शकतो? आता नोव्हेंबर 2016 मध्ये 2000च्या नोट्स चलनामध्ये आल्या होत्या आणि आरबीआयने एक सर्क्युलर काढून या चलनातून 2000च्या नोट्स बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आरबीआय एक ऑटोनॉमस बॉडी आहे, इंडिपेंडंट काम करते आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय सर्व बँकर्सना मान्य करावा लागेल आणि ते मान्य होईल, यात काय अडचणच नाही आहे। पण फक्त त्यात एक सर्क्युलरमध्ये असं लिहिलं आहे की 6 महिन्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत ज्यांच्याकडं 2000च्या नोट्स असतील त्या परत कराव्यात सांगितलेलं आहे आणि त्याचा आपण सर्वांना मी विनंती करतो या माध्यमातून तर त्या बँकेमध्ये जमा कराव्यात। मात्र ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस आपण बघितलं होतं की मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली होती किंवा नोट बदलण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं होतं। तसं पुन्हा आता ही शक्यता नाकारता? त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, कारण आता आपण जर ओव्हरऑल जरी पाहिलं तर 2000च्या नोट तशा सर्क्युलेशनमध्ये नाहीच आहेत आणि आता डिजिटल ट्रान्झॅक्शन्स एवढं वाढलेलं आहे, सर्वजण एक हुशार झालेलं आहे, शहाणा झालेला आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन्समध्ये। UPIच्या माध्यमातून डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढलेलं आहे, म्हणून मला वाटतं काही आता अडचण येणार नाही आहे। बरं, का म्हणून असा निर्णय घेतला असेल अर्थमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं की 2000? मी देशाचा अर्थ राज्यमंत्री आहे, याच्यावर काही कॉमेंट करू इच्छित नाही आहे। हा निर्णय आरबीआयचा आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।
आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंना चांगलंच ते भोवलेलं आहे. सीबीआयनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि त्यामुळे आता आपल्या बचावासाठी समीर वानखेडेंनी शाहरुख खान सोबत झालेलं मोबाईल चॅट कोर्टात सादर केलं. आर्यन खान अटकेत असताना अभिनेता शाहरुख खान यानं तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना संपर्क केला होता. तसंच आपण शाहरुख खानकडे पैशांची मागणी केली नसल्याचा दावाही वानखेडेंनी केलाय. आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात अनेक घडामोडी घडल्याचं आता उघड होऊ लागलंय. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलंय. त्यामुळे समीर वानखेडे सीबीआयच्या कचाट्यात सापडलेत. आर्यन खान तुरुंगात असताना अभिनेता शाहरुख खान आणि तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात मोबाईल फोनवरून अनेक वेळा चॅट झाल्याचं समोर आलंय. समीर वानखेडेंनी सीबीआय विरोधात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेसोबत हे चॅट जोडलंय. आर्यन एक चांगला माणूस बनावा म्हणून मी प्रयत्न करीन, तसंच त्याच्यावर तुम्हाला आणि मला अभिमान वाटेल. ही घटना त्याच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरणार आहे. आपल्याला प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणाईची गरज आहे. तुम्ही आणि मी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. नवी पिढी त्याला अंगीकारणार आहे. त्याचं भविष्य बदलणं आमच्या हातात आहे. तुमचा पाठिंबा आणि चांगुलपणाचे पुन्हा एकदा आभार. देव तुमचं भलं करो, असं SRKने म्हटलंय. मला व्यक्तिगतरित्या तुम्हाला भेटायला यावं लागेल. मी तुमची गळाभेट घेऊ शकेन. तुम्हाला कधी वेळ आहे ते मला कृपया सांगा. मला मदतीचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचा ऋणी आहे. इन्शाअल्लाह. मला वाटतंय तुम्ही आपल्या अधिकारिक क्षमतेनुसार प्रयत्न केला असेल. मी एक पिता म्हणून विचार करतोय, पण कधी कधी आपले सर्वाधिक प्रयत्न पुरेसे नसतात. धन्यवाद. शाहरुख पुढे असंही म्हणतोय, मी तुमच्याकडे भीक मागतोय, त्याला तुरुंगातून सोडवा. आता सुट्ट्या सुरू होतील आणि तो एक व्यक्ती म्हणून आतून कोलमडून जाईल. माझ्या मुलाला सुधारण्याचं वचन तुम्ही मला दिलं होतं की तो मानसिकदृष्ट्या कोलमडून जाईल अशा ठिकाणी तुम्ही त्याला पाठवणार नसल्याचं मला वचन दिलं होतं. त्यानं कोणताही गुन्हा केलेला नाहीये. तुम्ही चांगले व्यक्ती असतानाही काही स्वार्थी लोकांसाठी त्याच्यावर असा अन्याय का करत आहात, असंही SRK म्हणाला. मेरे बच्चे का ध्यान रखना. मैं चाहता हूं कि अगर उससे कुछ गलती हुई हो तो उसको हम सुधारें ताकि आगे उसकी जिंदगी बेहतर बने. और एग्जैक्टली उसी लाइन के ऊपर इन्वेस्टिगेशन समीर कर रहा था. उसके ऊपर किसी किस्म का वैसा केस नहीं बना जो कि दूसरों के ऊपर बना गया. इल्जाम जो लगाए गए हैं वो टोटल बेबुनियाद इल्जाम है. उन इल्जामों को बेबुनियाद बताने के लिए शाहरुख खान का चैट एनेक्स किया गया. कथित ड्रग्ज प्रकरणातून आर्यन खान यापूर्वीच सुटलाय. मात्र त्याच्या अटकेवरून तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सीबीआयच्या रडारवर आलेत. या प्रकरणात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी 50 लाख रुपयांचा हप्ता घेतल्याचं समोर आलंय. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आता समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिलेला आहे. आर्यन खान प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच उकळण्याचा प्रयत्न केल्याचा वानखेडेंवरती आरोप आहे आणि या प्रकरणी सीबीआयनं वानखेडेंवरती गुन्हा दाखल केलाय. त्याला वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. समीर वानखेडे तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयकडून कोर्टात करण्यात आला आणि त्यावर कोर्टानं वानखेडेंना सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिलेत. तसंच कोर्टानं 22 मे पर्यंत वानखेडेंना अटकेपासून संरक्षण दिलंय. इनको अरेस्ट नहीं किया जाएगा, कोई कोर्सिव एक्शन नहीं लिया जाएगा. 22 तारीख को मैटर अभी रखा गया है. एनसीबी 22 तारीख को अपनी एफिडेविट जो है ओपन कोर्ट में फाइल करेगी. हमको कॉपी देगी संडे को. वो एनसीबी की ऑफिस जो एफिडेविट रहेगी उसको स्टडी करके 22 तारीख को आगे जो है वो वेकेशन जज के सामने अब हियरिंग होगी. मुझे न्यायपालिका पे, हमारे केंद्रीय सरकार पे और सीबीआई पे पूरा भरोसा है कि ये मुझे न्याय देंगे. और बाकी के कुछ व्यक्तियों के वजह से एक वेंडेटा जो निकाला गया, मुझे हमारे पूरा भरोसा है केंद्रीय सरकार पे और जुडिशरी पे भी मुझे न्याय जरूर मिलेगा और खासकर सीबीआई से भी. आणि आता बातमी आहे कामगारांसोबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादासंदर्भातली.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील नालेसफाईचा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेताना दिसतात. कालपासून त्यांनी या नालेसफाईच्या कामाच्या पाहणीचा सपाटा लावलाय. आज तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः थेट नाल्यात उतरून नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी ओशिवरा इथे सुरू असलेल्या नालेसफाईचं काम पाहिलं आणि यावेळी नाल्याच्या बाजूला गाळ काढून ठेवलेला त्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी स्वतः नाल्यात उतरून नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. तसंच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्याचं काम जाणून घेतलं. त्याला या कामाबद्दल शाबासकीही दिली. नालेसफाईच्या कामाची पाहणी नेहमीच अनेक नेते करतात, मात्र थेट नाल्यात उतरून आणि सफाई कामगारांशी अशा प्रकारे संवाद साधणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिलेच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या पावसाळ्यामध्ये पाणी साचणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आपण करूया. मी फ्लड गेट पण बघितले आणि अनेक ठिकाणी देखील त्याचं आणखी अंमलबजावणी करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर ही यंत्रणा जेव्हा उभी राहील तेव्हा बिलकुल त्याचा परिणाम चांगला होईल. ज्या ज्या ठिकाणी वॉटर लॉगिंगचे स्पॉट आहेत, पाणी साचण्याचे ज्या ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी देखील मी गेलो आणि तिथे देखील यंत्रणा अतिशय सज्ज करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर एकंदरीत आपण ही जी दृश्य पाहतोय यावेळेला तीच आहेत ज्या वेळेला मुंबईमधल्या नालेसफाई संदर्भातली संपूर्ण माहिती घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री हे मुंबईमध्ये सध्या दौरा करताना दिसतात. मात्र मुंबईतल्याच एका ठिकाणी नालेसफाईचं काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी एका कामगारासोबत थेटपणे संवाद साधला. हे कामगार कशाप्रकारे नालेसफाईचं काम करत असतात, त्याचबरोबर नालेसफाईचं काम समजून घेत असताना या कामगारांना केलेल्या कामाच्या बाबतीत त्यांनी कौतुक करत शाबासकी देखील या कामगाराला दिल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मुंबईतल्या ओशिवरा परिसरामध्ये जाऊन त्यांनी थेटपणे नालेसफाईची संपूर्णपणे माहिती घेतलेली आहे आणि येत्या काळामध्ये मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारे पाणी साठायला नको यासाठी सुरू असलेली नालेसफाई कशी केली जाते हे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खुद्द मुख्यमंत्री यावेळेला नालेसफाईची पाहणी करण्यासाठी नाल्यात उतरल्याचं आपण पाहतोय. त्यांनी मला सोडलेलंच नाही, सगळ्यांशी ओळख करून दिली. मुंबई महानगरपालिकेचं पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता विभास आचरेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. सांताक्रूज इथल्या मिलन सबवे इथे नालेसफाईची पाहणी करताना नाला अस्वच्छ असल्यानं त्याचबरोबर नाल्याची स्वच्छता झालेली नसल्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर एका बाजूला नालेसफाईची पाहणी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरी इथल्या गोखले पुलाच्या कामाची देखील पाहणी केली आहे. गोखले पुलाचं काम येत्या दिवाळीपर्यंत जलद गतीनं पूर्ण करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गोखले पूल सुरू होईपर्यंत बाजूचा रेल्वेचा पूल पादचाऱ्यांना वापरण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी स्वतः पश्चिम रेल्वेच्या महाप्रबंधकांशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दिवाळीपूर्वी हा ब्रिज कंप्लीट झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये येणारे अडथळे पूर्ण दूर केले जातील. कारण याच्यावर जवळपास लाखो लोक प्रवास करतात आणि मोठ्या प्रमाणावर वाहनं ये जा करत असतात. त्यामुळे हा अतिशय मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प आहे आणि याच्यात येणारे सगळे जे अडथळे आहेत, आता मागे काय झालं त्याच्यात मी जात नाही, परंतु इथून पुढे सगळे स्पीड ब्रेकर अडथळे सगळे दूर होतील. आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आत्तापासूनच उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि यंदा निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट देण्यात येणार आहे आणि त्यासाठी भाजपनं पालिका प्रभागनिहाय जागांचा सर्व्हे केलाय. आतापर्यंत 4 जागांचा सर्व्हे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर यावेळी भाजप कमकुवत उमेदवारांना डच्चू देणार आहे, तर विरोधी पक्षामधील सक्षम उमेदवारांवरही भाजपचा डोळा असणार आहे. उमेदवारांच्या कामाचं मूल्यांकन करण्यासाठी भाजपकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. पालिका निवडणुकीसाठी भाजप गुजरात पॅटर्न राबवणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे भाजप पालिकेसाठी कुणाला तिकीट देतं आणि कुणाचं तिकीट कापणार आहे याची उत्सुकता लागून आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि ती बातमी म्हणजे
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही ऑगस्ट नंतरच होण्याची शक्यता आहे, कारण प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेमधील प्रभाग 227 वरून 236 करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला होता आणि तो निर्णय बदलत शिंदे-फडणवीस सरकारनं प्रभागांची संख्या 236 वरून 227 करण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या पक्षाकडून सुप्रीम विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं मुंबई महानगरपालिका, राज्य सरकार, नगर विकास मंत्रालय आणि राज्य निवडणूक आयोग यांना नोटीस बजावत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपण पाहताय महामुंबई. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. SNDT वुमन्स युनिव्हर्सिटीला सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणून मान्यता देण्यात यावी अशा प्रस्तावाचं पत्र मुनगंटीवार यांनी मोदींना लिहिलं. या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशी विनंती मुनगंटीवार यांनी या पत्रातून केली आहे. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेली SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठं आणि जुनं महिला विद्यापीठ आहे आणि त्यामुळे या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिल्यास महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी मोठा हातभार लागेल असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये मुंबई आणि उपनगरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा सविस्तर आढावा आपण महामुंबईच्या माध्यमातून घेतला. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.